नमस्कार मित्रांनो, एमबीटी डॅट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल मागील बऱ्याच दिवसापासून एक संभ्रम महिलांच्या मनात निर्माण झाला आहे की बऱ्याच महिलांकडून विचारत येतं की शासनाकडे निधी नाही म्हणून महिलांना 500 रुपये देण्यात येणार आहेत, सर्वच महिलांना 500 मिळणार आहेत का? जे काय हा प्रश्न आहे, या प्रश्नाचे जे काय सत्य आहे या मागचं हे जाणून घेण्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. अनेक महिलांनी प्रश्न केला, मेसेज केले की आता या महिन्यात आम्हाला 500 रुपयेच मिळणार का किंवा सर्वच महिलांना 500 मिळणार का? आपण याआधी देखील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की 500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत, हे जे काय 500 रुपये निधी मिळणार आहे हा कोणत्या महिलांना मिळणार आहे याची माहिती आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये देखील घेतली होती. परंतु बऱ्याच जणांना या महिन्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा न्यूज जे काय खोट्या न्यूज आहेत किंवा काय असेल तुमच्यापर्यंत पोहोचलं, त्या माध्यमातून अशा महिलांना अशी कल्पना मिळाली किंवा अशी माहिती उपलब्ध झाली की महिलांना आता 500 रुपये मिळणार आहेत. तर एक लक्षात घ्या, 500 रुपये मिळणार आहेत महिलांना, परंतु त्या कोणत्या आहेत? सर्वच महिलांना 500 रुपये महिन्याला मिळणार आहेत असं नाही. ज्या महिला या 500 रुपयासाठी पात्र असणार आहेत किंवा ज्या महिला या नियम अटीमध्ये बसत आहेत त्याच महिलांना हे 500 रुपये मिळणार आहेत, बाकीच्या महिलांना नाही. सर्वच महिलांना 500 मिळणार आहेत हे डोक्यातून काढून घ्या. ज्या महिलांना इतर कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ मिळत नाही, इतर कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ मिळत नाही त्या महिलांना 1500 रुपयेच मिळणार आहेत हे लक्षात घ्या. परंतु हे 500 रुपये जे मिळणारे आहेत हे ज्या महिला इतर शासकीय योजनेच्या अंतर्गत लाभ मिळत आहेत त्या कोणता लाभ घेत आहेत? इतर कोणत्याही योजना असतील ज्याच्या माध्यमातून 1500 रुपयापेक्षा कमी महिन्याला लाभ जर मिळत असेल तुम्हाला, तर त्याच महिलांना उर्वरित 500 रुपये या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे जे 1000 रुपये जर तुम्हाला एखाद्या योजनेतून लाभ मिळत असेल तर तुम्हाला उर्वरित 500 दिले जाणार आहेत. जर तुम्हाला 1200 रुपये इतर योजनेतून काही एखादा लाभ मिळत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 300 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत हे लक्षात असू द्या. की अशा महिला आहेत, सर्वच महिलांना मिळणार आहेत असे नाही. जर तुम्हाला याआधी कोणत्याही योजनेतून 1 रुपयाही मिळत नसेल, तर तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचेच पैसे मिळत असतील तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत. परंतु तुम्हाला आता यामध्ये प्रामुख्यानं जे काय 500 रुपये विषय जो आला तो आला कसा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की 500 रुपये कोणत्या महिलांना मिळणार आहेत? ज्या महिला पीएम किसान शेतकरी योजनेअंतर्गत पात्र आहेत किंवा लाभार्थी आहेत आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत, या महिलांना ऑलरेडी पीएम किसान योजनेअंतर्गत 6000 रुपये वर्षाला याप्रमाणे 500 रुपये मिळतात. त्यानंतर नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6000 रुपये वर्षाला या अंतर्गत 500 रुपये महिना मिळतो. असा मिळून या महिलांना 1000 रुपये लाभ हा या शासकीय योजनेतून मिळतो. म्हणून याच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपयाला कमी किती रक्कम राहते तर 500 रुपये राहते. याच महिलांना फक्त 500 रुपये मिळणार आहे. जर तुम्हाला याआधी पीएम किसान शेतकरी योजनेअंतर्गत किंवा नमो शेतकरी पेन्शन योजनेअंतर्गत जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नसेल, जर तुम्ही त्या ठिकाणी पात्र नसाल की तर कोणत्याही शासकीय योजनेतून तुम्हाला कोणताही 1 रुपया मिळत नसेल, प्राप्त होत नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला पूर्ण रक्कम मिळणार आहे. 1500 रुपये ही रक्कम जी आहे ती तुम्हाला पूर्ण मिळणार आहे. त्यामुळं 500 रुपये मिळणार काय मिळणार या गोष्टीकडे लक्ष ठेवू नका. एप्रिलच्या हप्त्याबाबत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शासनानं सांगितलेलं आहे, परंतु अद्यापर्यंत याची कोणतीही प्रक्रिया सुरू केलेली नाही. तर याची काही सुरू करण्याची प्रक्रिया केलीच तर त्याची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. तर फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवा, 500 रुपये फक्त इतर शासकीय योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांनाच आहेत. सर्व महिलांना 500 मिळणार आहेत हे डोक्यातून काढून टाका. बाकीच्या ज्या महिला पात्र असतील, ज्या महिला या सर्व नियम अटीमध्ये पात्र असतील त्या सर्व महिलांना 1500 रुपये प्रत्येक महिन्याला वितरित केले जाणार आहेत. हा आपल्या मनातील जो काय प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असतील, आपल्या काही समस्या असतील, आपल्या काही अडचणी असतील, कमेंटच्या माध्यमातून विचारा. आपण जर नमो शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर आपल्याला खरंच याआधी देखील 500 रुपये मिळाले असतील तर ते देखील कमेंटच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करा. चला, दिलेली माहिती जर आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच आपल्या मनात निर्माण होणारे प्रश्नांचं उत्तर आमच्या माध्यमातून आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहील. चला, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.